हे बघा जे आपण काल पकडलेले खेकडे बघा मस्त आहे. तर चला आता आपण निघालोय. हे बघा अरुण काका सगळं लावतोय. आता अरुण काकानी पेरणी चालू केली आहे. झाल्यावर आपण घरी देऊया. मग इथं बघा काय चालू आहे. इथे लोकांचं काय चालू आहे आणि मजा फुल ऑन मजा चालू आहे. फुल मजा. तुम्ही पळा घरी जावा. तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आजचा आहे 5वा दिवस आपल्या कोकण व्लॉगचा. तर आता जस्ट मस्त फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून आता मी व्लॉग चालू केला आहे. आणि आता आपण पूर्ण फॅमिली आपण चाललो आहे वरती सड्यावर. आणि कालचा व्लॉग 1 नंबर झाला आहे, तो जाऊन बघून या लगेच. आम्ही काल खेकडे पकडायला गेलेलो आणि आपल्या कुलदैवताच्या मंदिरात पण गेलेलो. ठीक आहे. तर आता आम्ही सगळे फ्रेश वगैरे झालो आहे. हे बघा. आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरात वरती सड्यावर. तो तुम्हाला म्हणजे आजच्या दिवसा आपण काय काय करणार आहोत ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे. आता मस्त चाय वगैरे पितो, जरा चाय फरसाण खातो आणि जातो डायरेक्ट मंदिरात. आणि हा अजून एक या ब्लॉगमध्ये तुम्हाला हे पण बघायला भेटेल. अरुण काका आहे ना, जो म्हणजे काल जो मी बघितला असेल याच्यामध्ये खेकडे पकडायच्या ब्लॉगमध्ये, तो आता भात पेरायला चालला आहे बोलत आहेत. पण त्याच्यावर आपण तिकडे पण जाऊ. ठीक आहे. तर चला आधी चाय पिऊया आणि सगळा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला दाखवूया. हे बघा जे आपण काल पकडलेले खेकडे आणि आजी पप्पा आणि हे बघा ही जी गाय आहे ना तिचं वासरू आहे. हे बघा. हे बघा काय आहे, काय बघतेस? पाडा आहे, पाडा. हे बघा मस्त आहे. ही गाय, याचं नाव काय? छोट्याचं हा मोर्या आणि तिचं तांबू. अजून तिकडे पुढे पण आहेत, तुम्हाला दाखवतो. आधी चाय पिऊन येतो, पेट पूजा करतो आणि मग सगळं तुम्हाला फिरवतो. ठीक आहे. हे बघा इथे काकीनी पोहे केले. हे बघा. आणि इथे चूल आहे. ही बघा कशी खाते. बाहेर दाखवतो तुम्हाला. हे बघा बाहेर पण खायला बसले सगळे. पोहे नाश्ता सकाळचा. या बघा काली आपला आणि पोपट रमेश सुरेश. आणि हा व्ह्यू काय व्ह्यू आहे बघा. तर चला आता आपण निघालोय. हे बघा अरुण काका सगळं लावतोय. तर चला आता आम्ही निघालोय. हे बघा एवढी जण आहेत, 4 जण आहेत. तर चला जाऊन थोडी आता नांगरणी करायला चाललोय. आम्ही नांगरायला चाललोय शेत. थोड्या वेळ मग आपण बघूया पुढे काय आपण मंदिरात वगैरे जातोय की नाही. ठीक आहे. चला. हा बघा हा माझा काकाचा मुलगा आहे. हा पण खेकडे तू पण पकडताना रे खेकडे. तर चला आता आम्ही परत वरती गेलेलो जरा, आणखी टी शर्ट परत घामाने भिजायचं म्हणून तेच घालून आलोय मागास. आता काय आपण करणार आहे नांगरणी. आणि मग भात वगैरे कधी लावतात? भात नंतर आणि पाऊस पडला म्हणजे आता फक्त नांगरणी करून ठेवणार आहे. हे बघा अशी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे बघा हे ब्राऊन कलरचं दिसतंय ना, ते नांगरणी केले. आणि मग थोडे दिवसांनी भात वगैरे पेरतील ना. हो. आणि नंतरची काय प्रोसेस आहे? नंतर काय तेच नंतर तर आम्ही ठीक आहे. आता आपण नांगरणी करून येऊ, कारण की घामाने भिजायला तर होणारच आहे, म्हणून मी टी शर्ट बदलून घालू. तर चला आता डायरेक्ट आपण कोपऱ्यात भेटू. ठीक आहे. चला. हां कोपरे म्हणजे काय आहे, हे असे चौकोन केलेले आहेत ना, तो एक कोपरा असं ह्याला कोपरे बोलतात. ठीक आहे. चला जाऊया. काय रे कानो काय चाललं? हे बघा खूप बेकार ऊन आहे आणि इथे काका वगैरे सगळे आले. ते बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा आता नांगरणी करतात. हा काका हे हा काका हा त्याचा मुलगा आणि ती काकी तिकडे हे गावालाच असतात. तर आता इथे नांगरणी होईल आपली. हे बघा दाखवतो. झाला तेव्हा जाईल. इझी आहे, इझी पद्धत आहे. काय तुम्हाला जास्त करायची गरज नाही. बघा
ते नीट फिरवायचं आहे. पटकन होतं. एकदम एकदम मस्त वाटतं. चला आता आपण थोडं ट्राय करूया. मी आत्याकडे केलेलं आहे आपण ते ट्राय करून बघूया. तर बघूया, केलं थोडं ट्राय. आता अरुण काका बोलला की त्या कोपऱ्यात करूया, म्हणजे त्यात माती हे झाली ना म्हणून ते अडकतोय ट्रॅक्टर. तर त्या कोपऱ्यात आपण ट्राय करून बघूया परत एकदा. तर आता नांगरून तर झालेलं आहे. आता अरुण काकानी पेरणी चालू केली आहे. हा कसला भात आहे अरुण काका? वाडा कोलम. हा बघा वाडा कोलम टाकलाय. मग आता पेरणी चालू आहे. मग पेरणी झाल्यावर पुढची प्रोसिजर काय आहे? पुढचे काय नाही मग पाऊस येतो लो. पाऊस मग लावणी लावणी तर काढायचा. कोणत्या गाण्यावर? कोणत्या गाण्यावर? वाडा कोलम ना. हा वाडा कोलम. हे बघा दिसतंय का? हे बघा आता पाऊस येतो लो. हा मग रुजणार. मग तरवा काढायचा. चला अजून हा कोपरा बाकी आहे. हा एक आहे. हा झाला का मी इकडे येऊया. हा बघा भात तो वाडा कोलम ना. आता इथे आपल्याला नांगरणी करायची आणि परत मग पेरणी करायची. काकाची शायनिंग बघा गॉगल लावून. तुम्ही तिघांचा. आता बघा अनिश गेलाय. अनिशला जमतंय. बघा अनिश बरोबर प्रॉपर करतोय. तर ते आता आपले 2 कोपरे करून झाले आहेत. आणि हा बघा व्हाळ इथे हे पाणी येते आणि त्या साईडला आपलं एक कोपरा आहे. ठीक आहे, तिकडे जायचं आता आपल्याला. हे बघा हातपाय धुत आहे इथं पाण्यात. चला मी पण धुवून घेतो. हा बघा व्हाळ. हे बघा मस्त पाणी आहे. इथून आम्ही रात्री गेलेलो, आम्हाला काहीच समजलं नाही. हे बघा याच्यातच खेकडे पकडलेत रात्री. जर ब्लॉग बघितला नसेल तो तर बघून या. मी अपलोड केला आपल्या चॅनलवर. ठीक आहे. Day 4 आहे तो. Day 4. हे बघा काय भिजलोय बघा. किती गरम होत आहे. पाऊस पडतोय आणि पाऊस जातोय मधीच, म्हणून त्याच्यामुळे गरम होतं एवढं. आणि आता ते ट्रॅक्टर पण चालवलेला तो, त्याच्यामुळे अजूनच गरम होते. तर आता मी परत घरी आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे मटण आणायला तिकडे खाली. तिकडून आल्यावर मग मम्मीकडे देतो आणि पुढे डायरेक्ट जातो मंदिरात. आधी मंदिरात जाऊन येऊया मग मटण खाऊया. ठीक आहे चला. तर आत्ता आम्ही चाललो आहे चिकन आणायला. चिकन आणून झाल्यावर मग आपण घरी देऊया आणि मग मंदिरात जाऊ. ठीक आहे चला. तर आता आपण आलो इथे चिकनच्या दुकानात. कुठे आहे रे? कुठे आहे काका हे दुकान? वाडी खायची टेंबवाडी. जर तुम्ही शिरवंड्यात आलात कुठेतरी ते टेंबवाडीत चिकन घ्यायला येऊ शकता. दुपारचे 12 वाजलेत आणि आता आम्ही सर्व वरती मंदिरात चाललोय सड्यावर. तुम्हाला दाखवतो आता. तर हे बघा आधी 11 होते, आता 12 झाले. तर पुढे अजून एक बसला आहे. तरी पण चला आपण कसे जाऊया. पाठी 4 त्या पाठी 5 आहेत काय? मग पाठी 5 मध्ये 5 आणि पुढे 3. डेंजर आहे. चला आता मंदिरात भेटूया वरती. तर आता आपण आलो आहे बघा मंदिरात आपल्या सड्यावर. ते त्या गणू आंघोळ करतो, तुम्हाला दाखवतो थांबा. हा बघा बुडाक जाता जा. चड्डी काढ, पॅन्ट काढ. जा मार डुबकी. तुला बघायला किती जण आली आहेत बघ. हळूहळू तर एवढंच आहे. बघा डुबाकता बघा कसं येवता.
हे बघा मंदिर मस्त आहे, खूप मस्त वाटतंय येऊन. बघा हा मस्त मजा करतो इकडे. आता आम्ही आंघोळ केली म्हणून आम्ही जात नाही, जाऊ दे त्याला करू दे मजा, आपण घरी नेक्स्ट टाइम करू. तेव्हा इथे मंदिर आहे. हे काय रे इशिओ पप्पांका दाखव व्हिडिओ. हा मुंबईत गेल्यावर हे बघा इथून वाहतं पाणी आणि हे मंदिर खूप मस्त आहे. सिद्ध गणेश मंदिर आहे शिरवंड्याचा. या साईडनी बघा काय व्ह्यू आहे, मस्त वाटते एकदम. हे बघा कसं आहे आतमध्ये. इथे आता इथून आम्ही आता एवढं उतरून आलोय आणि इथून आता असं खाली जायचंय त्या साईडला. चल 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 तू पुढे बघ, मोठेपणा करू नको. तर आता आम्ही आलोय खाली आणि हा बघा धबधबा. हा बघा गणू गेलाय, गणू जा धबधबा खाली जा. हा चल 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 खाली जाऊया, चल या लवकर या, मजा आहे. इथं बघा काय चालू आहे, इथे लोकांना काय चालू आहे आणि इथं बघा काय चालू आहे. झाडावर पडशील तिकडे, वर ऍक्टिंग करू नको काहीतरी. तेव्हा तिकडे काका जा लवकर आता चल. हा हा मजा फुलन मजा चालू आहे. काका तुम्ही पण जा. इथे बसला आहे त्याच्यापेक्षा मी जास्त मजा केली. तू आता आली चालायला. पोहता येतंय का? मजा केली तिकडे वरती. कुठे? आला. अनाकोंडा आला, अनाकोंडा. ये पुढे जाऊ नको, चिरे लावू. आम्ही अशी मजा करतोय गावी, फुल मजा, फुल मजा. तुम्ही पळा घरी जावा, घरी जावा. इथे मजा किती आहे बघा, मजा करायला खाली जायचंय. फायनली एसटी पप्पा खाली उतरले. काका थोडं आंघोळ करा चला, आता भिजला. त्याला मस्त पैकी खाली आंघोळ करून आलं आणि आता प्रसाद भेटलाय, गुळ आणि खोबरं एक नंबर. आणि जोराची भूक लागली आहे, घरी चिकन बनवलंय. त्याशिवाय सांगून नाही करायचं, स्वतःहून वाढतो. खाली जाऊया. तर हे बघा आपण आलो आता घरी रिटर्न. आता थोड्या वेळाने आम्ही जेऊ आणि डायरेक्ट मग मी अर्कोला आम्ही सगळे जाऊ, ठीक आहे. आणि मग उद्या डायरेक्ट मुंबई. झाला संपला आपला कोकण व्लॉग, ठीक आहे. तर आता जेवणाची पंगत परत एकदा बसली आहे, पण आज मेन्यू वेगळा आहे. आज नॉनव्हेज आहे, पप्पा आपली व्हेज असल्यामुळे त्यांना व्हेज दिलं आहे. तर चला पटापट जेवूया आणि निघूया. कुठे आहेत खेकडे? हा खेकड्याचा रस्सा पण आहे तिकडे. तर आता जाताना रडायचा कार्यक्रम चालू झालाय. हे बघा रडायचा कार्यक्रम ते असतच एक. रडा नको आता, चल मुंबईला जायची तयारी आता. आजी रडते बघा. चले रवी बघा, चला चला बाय. चले काली चल, चला टाटा. चला आता सगळे आता निघायचा कार्यक्रम आहे. आता मुंबईला जाणार आहे आम्ही. आता गेलो विसरतो. चला आता रडू नको, चल आता आम्ही सगळे निघतोय मुंबईला, ठीक आहे. तर हे असे 5 ब्लॉग तुम्हाला कसे वाटले ते का सगळे ब्लॉग बघा. खूप आधीचे पण ब्लॉग मस्त आहे आणि हा पण ब्लॉग मस्त आहे. जर आधीचे ब्लॉग बघितला नसाल तर ते बघून या. तर मी आता हा 5वा ब्लॉग इथेच एंड करतोय. आणि कसे वाटले ते एका कमेंटमध्ये सांगा. आणि जर नवीन असाल चॅनलवर आत्ता पण तर ते आधीचे 4 ब्लॉग बघून घ्या
आणि हा 5वा ब्लॉग तुम्ही बघितला असाल तर तो बघितला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करा कसा वाटला. ठीक आहे, तर भेटूया अशाच एका गमतीशीर कोकण ब्लॉगमध्ये. आणि बाकीचे आपण कुठे ना कुठे फिरतच असतो तर आपले ब्लॉग येतच जाणार आहेत. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय, जय शिवराय. चला 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 बाय. चले अनिश.